मंडळी, सध्याच्या इंटरनेटच्या युगामध्ये आपण चार भिंतीच्या आत जरी बसलेले असले तरी चार भिंतीच्या आतपासून जेव्हा आपण इंटरनेटशी कनेक्ट होत असतो, इंटरनेटमध्ये जेव्हा सक्रिय होत असतो, कधी इंस्टाग्राम कधी फेसबुकवर सक्रिय असतो, रील्स बघणं आणि त्याला लाईक करणं, कोणाला फॉलो करणं, आणि जेव्हा कधी काही अशा सुंदर मुली महिला रील्स बनवत असतात, तिच्यामध्ये डान्स करत असतात, नाचत असतात, स्वतःच्या शरीराची अंगप्रदर्शन करत असतात, तेव्हा अशा महिलांना पाहून काही पुरुष मंडळीसुद्धा असते, काही तरुण मुलं मंडळीसुद्धा असते, त्या महिलांची खूपच स्तुती करत असतात, त्यांना लाईक करत असतात, त्यांना कमेंट करत असतात की तुम्ही खूपच छान परफॉर्मन्स करत असतात, तुम्ही खूपच सुंदर डान्स करता किंवा तुम्ही दिसायला खूपच सुंदर आहात. अशा प्रकारचे काही बरेच प्रमाणामध्ये लोक त्या महिलांची स्तुती करत असतात, त्यांचे एका प्रकारचे वेडे झाल्यासारखे होत असतात. या महिलांना आपल्यासारख्याची काही जास्त किंमत नसते, कारण यांच्याकडे आपल्यासारखे खूप काही प्रमाणामध्ये फॉलोअर्स असतात आणि असे काही त्यांची स्तुती करणारे देखील यांची संख्या खूप असते. पण आपल्या कुटुंबासाठी आपण खूप महत्त्वाचे असतो, आपल्या कुटुंबासाठी आपली किंमत खूप महत्त्वाची असते. कधीकधी अशा महिला आपल्या अशा काही वासनेच्या जाळ्यात किंवा एखाद्या कधी प्रेमाच्या जाळ्यात किंवा एखाद्या अशा कोणत्या तरी प्रकारे त्या माणसाला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं आणि त्यानंतर त्याच्याशी जवळीक करणं, त्यानंतर भेटीगाठी, अशा काही बऱ्याच घटना आपण पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. अशा घटनांमध्ये जेव्हा अशी काही पुरुष मंडळी त्या महिलांना भेटण्यासाठी जाते किंवा मुलं त्या महिलांना भेटण्यासाठी जातात, तर तिथं काही वेगळाच प्रकार घडलेला असतो. या महिला कधी कोणाची फसवणूक करतील याच्याबद्दल काहीही सांगता येत नाही. आजची घटना एका अशा 16 वर्षीय तरुण मुलाची आहे, जो अवघा नुकताच तारुण्यात आलेला होता. 16 वर्षाचा असतानाच हा जो मुलगा होता एका महिलेची अशाच प्रकारे स्तुती करायचा, तिच्या व्हिडिओला लाईक करायचा. जेव्हा ती महिला अर्ध्या नागड्या कपड्यामध्ये येऊन नाचत असायची, रील्स बनवत असायची, यानं त्या महिलेला फॉलो केलेलं होतं. त्या महिलेने जसा रील्स टाकला तसा याला नोटिफिकेशन यायचं, तसा हा मुलगा त्या महिलेला बघायचा. त्या महिलेने याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यानंतर ह्या मुलाने सुद्धा त्या महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट तिची एक्सेप्ट केली आणि त्यानंतर मग त्या महिलेने याला भेटायला बोलवलं आणि हा मुलगासुद्धा मग मागचा पुढचा विचार न करता त्या महिलेला भेटण्यासाठी गेलेला होता. आता हा मुलगा गेल्याच्यानंतर त्या महिलेनं थेट याला लॉजवर नेलं आणि ती महिला होती एक 27 वर्षाची महिला, जी घटस्फोटित महिला होती, तिलाही नवऱ्यानं सोडून दिलेलं होतं. त्या महिलेनं या 16 वर्षाच्या मुलावर अत्याचार केला, याचं लैंगिक शोषण केलं. आता काय आहे हा संपूर्ण प्रकार हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, घटना आहे छत्तीसगड राज्याचा एक जिल्हा आहे कवर्धा, आणि या कवर्धा जिल्ह्याचंच एक पोलीस स्टेशन आहे गौतवली, आणि या गौतवली पोलीस स्टेशनच्या अंतर्गतच भोरमदेव रोड आहे. या भोरमदेव रोडवर ही एक 27 वर्षाची महिला राहत होती, जिचं नाव ख्याती विश्वकर्माही सांगितलं जात आहे आणि कुठं वर्मा सांगितलं जात आहे. ही ख्याती नावाची महिला जी 27 वर्षाची होती, इंस्टाग्रामवर सक्रिय होती. ही आपले असेच काही डान्सचे, कधी ब्लॉगिंगचे, अशा प्रकारचे ही व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करायची. आता अशा महिलांचे डान्स पाहण्याची, अशा महिलांची स्तुती करणाऱ्यांची संख्या समाजामध्ये खूप काही जास्त आहे. त्यामध्येच एक 12 वर्षाचा मुलगा होता, जो याच काही शहरामध्ये राहत होता. आणि त्यानंतर या मुलाने सुद्धा या महिलेला फॉलो केलं. फॉलो केल्याच्यानंतर तिला लाईक केले आणि तिला कमेंटसुद्धा केलेत. आता हे कमेंट पाहून, या मुलाची ID पाहून त्या महिलेनं सुद्धा याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. आता ती फ्रेंड रिक्वेस्ट या मुलाला आल्याच्यानंतर याने सुद्धा ती फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली आणि त्यानंतर मग या दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली, दोघांमध्ये वार्तालाप सुरू झाला. मग यांनी एकमेकांचे मोबाईल नंबरसुद्धा घेतले. त्यानंतर ती महिला एका मित्राच्या नात्याने या मुलाला बोलत होती, हा देखील मुलगा त्या महिलेला मित्राच्या नात्याने बोलत होता. अशा प्रकारचं या दोघांचंही आता सांगणं आहे. पण या विचार करण्यासारखी गोष्ट आहे, या 16 वर्षाच्या मुलाला एका 27 वर्षाच्या महिलेची मैत्री करण्याची काही गरजही नाही. पण या मुलानं त्या महिलेसोबत मैत्री केली आणि त्यानंतर त्या महिलेनं 1 एप्रिल 2026 या दिवशी त्याला सांगितले की मला तुला भेटावंसं वाटते, मला तुझ्यासोबत माझ्या काही खाजगी गोष्टी आहेत त्या तुझ्यासोबत शेअर करायच्या आहेत, मला बोलावंसं वाटते, तू माझं दुःख ओळखू शकतेस. अशा प्रकारचे त्या महिलेनं एका प्रकारचं भावनात्मक पद्धतीने आपलंसं जवळीक करण्याचा प्रयत्न केला, एका प्रकारे इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. आणि हा मुलगासुद्धा त्या महिलेच्या बोलण्यावर हा मुलगासुद्धा तिला भेटण्यासाठी गेला. त्यानंतर एक भुवनेश्वर लॉज आहे, त्या लॉजवर या महिलेनं त्याला बोलावलं आणि त्यानंतर त्या महिलेनं एक खोली बुक केली आणि त्यानंतर या मुलाला ती त्या खोलीमध्ये घेऊन गेली. हा मुलगा अवघा 16 वर्षाचा, पण ती एक 27 वर्षाची महिला होती. आणि त्यानंतर मग त्या महिलेनं
त्याला जसं खोलीमध्ये घेतलं त्यानंतर ती महिला थेट त्याच्या गळ्यात पडली आणि रडत होती, अक्षरशः रडत होती. त्यासाठी या मुलालाही तिचं खूप दुःख वाटत होतं. हा काय बोलावं काय नाही हे काही याला समजत नव्हतं. त्यानंतर हा बेडवर बसला आणि त्या महिलेला सांत्वना देत होता, तिला धीर देत होता की बघ काय आहे ते मला सविस्तर पद्धतीने सांग, मलाही समजत नाही की तू का रडत आहेस. आणि त्यानंतर मग तिनं रडण्याचं नाटक करत करत याला सांगितलं की मी माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे. जरी मी इंस्टाग्रामवर हसत असते, सर्वांशी थट्टा मस्करी करत असते, डान्स करत असते, कधी एखादं गीत गात असते, पण या संपूर्ण आनंदामागे जे काही मी तुम्हाला दिसते याच्यामागे खूप मोठं माझ्या आयुष्यामध्ये दुःख दडलेलं आहे. जेव्हा या मुलाने विचारले की असं काय घडलेलं आहे, त्यानंतर ही महिला त्या मुलाला सांगत होती की माझं मागील काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर मी नवऱ्यासोबत खूपच प्रामाणिकपणे राहत होते. त्याचा संसाराचा गाडा त्याच्या खांद्याला खांदा देऊन हाकत होते, ओढत होते, पण माझा नवरा माझ्या चारित्र्यावर संशय घेत होता. तो मला इंस्टाग्रामवर रील बनवण्यास रोकटोक करत होता. पण रील्स बनवणं हे माझ्यासाठी एक प्रथम जे आहे हे माझा छंद आहे आणि माझ्या आयुष्याचं हे मुख्य उद्दिष्ट आहे असं त्या महिलेनं त्याला सांगितलं. आणि इंस्टाग्रामवर सक्रिय आहे म्हणून आज मला तुझ्यासारखे काही मुलं ओळखतात, बरेच काही माझी समाजामध्ये प्रसिद्धी आहे, बरेच काही सोशल मीडियाच्या माध्यमातून माझे फॉलोअर्स आहेत, बरेच माझे काही चाहते झालेले आहेत जे मला लाईक करतात, माझी स्तुती करतात आणि माझ्या अशा चाहत्यांना सोडून मी एकट्या माझ्या नवऱ्यासाठी यांना कसं दूर करावं अशा पद्धतीने ती महिला त्याला बोलत होती. हा मुलगा त्या महिलेचं ऐकत होता आणि त्यानंतर तिच्या नवऱ्याने तिला जेव्हा रोकटोक करायला सुरुवात केली, महिला ऐकत नव्हती. त्यानंतर त्याने मग तिला घटस्फोट दिला आणि सोडून दिलं. आता ही महिला अशा प्रकारचे नागडे उघडे व्हिडिओ बनवत असेल तर कोणताही नवरा या महिलेला रोकटोक करणारच झाला आणि त्यानंतर मग त्या नवऱ्याने सुद्धा तसंच केलं. आणि जेव्हा ही महिला त्याचं ऐकत नव्हती त्यावेळेस त्याने या महिलेला घटस्फोट दिला आणि त्यानंतर ही महिला मग एकदम मोकळी झालेली होती. हिच्यासाठी आता संपूर्ण रान मोकळं झालेलं होतं. आणि त्यानंतर मग ही महिला अशाच प्रकारचे काही मुलांना आपल्या वासनेचा शिकार बनवण्याचा एका प्रकारे या महिलेनं हा धडा धरलेला होता. बरेचसे काही मुलं या महिलेनं अगोदरसुद्धा अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात ओढलेले होते असं आता पोलिसांनी सुद्धा जेव्हा पुन्हा चौकशी केली त्यावेळेस सांगितलं गेलं. या मुलाला सुद्धा या महिलेनं अशाच प्रकारचं आपल्या जवळ घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग महिला ही अशाच प्रकारचं आपलं दुःख त्याला सांगत त्याच्या शरीराशी मग अश्लील प्रकारे स्पर्श करत होती. त्याच्या गळ्यात पडणं, त्याच्या नको त्या शरीराच्या अंगाला स्पर्श करणं अशा पद्धतीने त्या मुलाला एका प्रकारे त्या महिलेनं तिच्यासोबत शारीरिक संबंध करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध स्थापित झालेत. आणि त्यानंतर जेव्हा या महिलेची भूक शांत झाली त्यानंतर ही महिला मग त्या मुलाला म्हणाली की बघ भावनेत वाहून माझ्या हातून ही चूक घडलेली आहे, मी स्वतःला आवर घालू शकले नाही आणि तुझ्यासारखा मुलगा माझ्या समोर होता, माझं तुझ्यावर खूप जीवापाड प्रेम आहे, त्यासाठी मी तुझ्यासमोर माझं सर्वस्व तुला मी अर्पण केलं, तुझ्यासमोर मी तुझ्यासोबत माझी जी आबरू आहे ही तुझ्या स्वाधीन केली आणि ह्याच्याबद्दल कृपया तू कोणालाही सांगू नकोस. आणि बघ जर याच्याबद्दल तुला जर कोणाला सांगितलं तर उलट तुझ्यावरच काही पोलीससुद्धा तक्रार दाखल करू शकतात, कारण मी एक महिला आहे आणि महिलाचं पुरुषांपेक्षा पोलिसांसमोर कायद्यासमोर हे जास्त चालते. आणि तुला जर याच्याबद्दल कोणाला सांगितलं तर कदाचित मला तुझ्या विरुद्ध बोलावं लागेल की तू बळजबरी माझ्यासोबत करून माझ्यासोबत तुने शारीरिक संबंध स्थापित केलेत. हा मुलगा त्यावेळेस तर गप्प राहिलेला होता. या मुलाला त्यानंतर या महिलेनं अशा प्रकारची गोडीने धमकीसुद्धा दिलेली होती आणि या मुलाला आता काय करावं काय नाही हे सुचत नव्हतं. एका प्रकारे या महिलेनं त्याचं यौन शोषण केलेलं होतं, एका प्रकारे त्याच्यावर महिलेनं अत्याचार केलेला होता. आणि त्यानंतर ही महिलासुद्धा मग त्याला धमकावून अशा पद्धतीनं ती निघून गेली की याच्याबद्दल तुनं कोणाला सांगू नये. आणि त्यानंतर जेव्हा हा मुलगा त्याच्या घरी गेला, हा मुलगा एकदम विचारामध्ये पडलेला होता, विचारमग्न झालेला होता, नैराश्यमध्ये गेलेला होता, एका प्रकारे हा डिप्रेशनमध्ये गेलेला होता. आईवडील त्याला बोलण्याचा प्रयत्न करत होते, हा आपल्याच विचारामध्ये मग्न असायचा. आईवडिलांनी त्याला खोदून विचारलं की बाळा तुला असं काय झालेलं आहे, तू घरामध्ये पूर्वीसारखा का राहत नाहीस, तू असा उदास दिसत आहेस, तुझ्या चेहऱ्यावर खूप दुःख दिसत आहे, असं काय घडलं आम्हा सर्वांना सांग. त्यानंतर या मुलाने सांगितले की एक महिला आहे, इंस्टाग्रामवर त्या महिलेसोबत याची ओळख झाली आणि त्यानंतर हा मुलगा त्या महिलेला भेटण्यासाठी गेला, पण त्या महिलेनं याला लॉजवर नेलं आणि याच्यावर लैंगिक अत्याचार केला. अशा प्रकारे जेव्हा ह्या मुलाने आपल्या आईवडिलांना सांगितलं त्यावेळेस मात्र आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली की 16 वर्षाचा मुलगा ह्याचं 10वी 12वी शिकण्याचं वय आहे, शिक्षण घेण्याचं वय आहे आणि हा अशा वासनेच्या खेळामध्ये अडकलेला आहे, अशा वासनेच्या खेळात गुरफटलेला आहे आणि या अशा वासनेच्या खेळात एका महिलेने याला अशा प्रकारे ओढलं आहे. तर सांगा आता या मुलाचं शिक्षणामध्ये
मन लागेल का, हा मुलगा आता आपल्या उद्देशापासून भटकेल आणि त्यानंतर मग हा मुलगा अशाच प्रकारे आता याच्या आयुष्यात जेव्हा अशी काही घटना घडली त्यानंतर हा मुलगा अशाच काही विचारामध्ये असेल, ह्यासाठी आईवडिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. या मुलानेही जो काही प्रकार घडलेला होता पोलिसांना सांगितला. त्यानंतर हा अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी ही जी बाब होती गांभीर्याने घेतली आणि त्यानंतर त्या महिलेला पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं. तिला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. जेव्हा त्या महिलेची पोलिसांनी सक्तीने चौकशी केली त्यावेळेस त्या महिलेने सांगितलं की माझा नवरा मला बरेच दिवसापासून सोडून विभक्त राहत आहे, मी नवऱ्याला सोडून विभक्त राहत आहे आणि माझे इंस्टाग्रामवर अशाच प्रकारे बरेचसे काही फॉलोअर्स आहेत आणि अशाच फॉलोअर्सपैकी अशा मुलांचा मी शोध घेत असते जे 15-16 वर्षाचे आहेत, जे कोवळ्या वयाचे मुलं आहेत आणि अशा मुलांना मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असते आणि त्यानंतर त्या मुलांना एकांतामध्ये बोलावून त्यांच्यासोबत मी अशीच काही लैंगिक त्यांचं शोषण करत असते, त्यांच्यासोबत मी अशा प्रकारचे शारीरिक संबंध स्थापित करत असते. एका प्रकारे त्या मुलांना इमोशनल ब्लॅकमेल करून त्याच्यासोबत ही महिला शारीरिक संबंध स्थापित करत असते. अशा प्रकारे या महिलेनं पोलिसांना हे जबाब दिला आणि त्यानंतर पोलिसांनीही या महिलेवर तक्रार दाखल केली पोक्सो ॲक्टनुसार. कारण हा मुलगा अल्पवयीन होता आणि त्याच्या मनाविरुद्ध जाऊन या महिलेनं त्याच्यासोबत शारीरिक संबंध स्थापित केलेले होते. त्यासाठी तिच्यावर पोक्सो ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिला न्यायालयासमोर हजर केलं, पोलीस कोठडी घेण्यात आली आणि त्यानंतर मग या महिलेला आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून तुरुंगात सुद्धा पाठवलेला आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सावध करणे, सतर्क करणे हाच आहे की समाजामध्ये अशा काही घटना बऱ्याच ठिकाणी घडत असतात. एक 55 वर्षाची महिला होती, तिने अशाच एका 25 वर्षाच्या मुलाला इंस्टाग्रामच्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दोघांच्या भेटीगाठी झाला आणि जेव्हा हा 25 वर्षाचा मुलगा त्या महिलेसोबत समोर जाऊन उभा राहिला त्यावेळी त्यानं पाहिलं की ही महिला फिल्टर लावून एका तरुण मुलीसारखी दिसत होती, पण तिथे गेल्याच्यानंतर ती एक 55 वर्षाची म्हातारी निघाली. त्यानंतर या मुलाने त्या महिलेची हत्यासुद्धा केली. अशा बऱ्याच काही घटना अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून घडत आहेत. त्यासाठी अशा घटनांपासून, अशा महिलांपासून आपण सावध राहायला हवं, हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. तर या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.